उसे कह दो हाय 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 हाय, जो दिल ना लगे। उसे कह दो बाय 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 बाय, आने दो दिल में आ। 3:35 झाले. 3:20 ला येते खरं ही. का बरं नाही आली? बस ट्रॅक करते. मी आले. काय ग लेट? अगं रस्त्यात ट्रॅफिक होतं. अगं पण बसने तर वेळेवर सोडलेलं दाखवलंय. अगं नाही, ट्रॅफिक होतं मैत्रिणींचं. म्हणजे गप्पा मारत बसलीस. तुला माहितीये उद्या आमच्या स्कूलमध्ये गोष्टीची स्पर्धा आहे. मला इतकं युनिक करायचंय की मला फर्स्ट प्राइज मिळेल. फर्स्ट प्राइज. स्पर्धा उद्या आहे? हो. शाळेने निरोप आज दिला? नाही. मग एकवी कधीच दिलेला. पण आई तुला माहितीये ना, आजी म्हणते तशी मी एक पाठी आहे. हाच ओव्हर कॉन्फिडन्स ना तुझा नडतो. नेहमी वेळेवर निरोप यायचे नाहीत वेळेवर. हा कळतंय मला, चिडवतेस. जा आवर आतमध्ये, खायला देते. अर्ध्या तासात क्लास आहे. हो. काही शाळेने सांगितलंय का? कुठले विषय काही दिलेत का? नाही. मग माहित नाही काय करायचं ते. अगं उद्या आहे ना स्पर्धा. हो. मग तुला अजून माहिती नाही काय करायचंय? मलाच टेन्शन आलंय. एक काम कर स्वरा, माझा मोबाईल दे, मी तुला AI वरनं मस्त एक स्क्रिप्ट लिहून देते. आई, AI ची काय गरज जेव्हा माझ्याकडे AI आहे. AI आई गं पीजे नको. अगं स्पर्धा उद्या. त्यापेक्षा मी ती आय एम स्पेशल आय एम मी म्हणू का? मस्त गोष्ट आहे ना ती पण, आणि एक दोनदा रिवाइज केल्यावर होऊन पण जाईल. आहे ना तुला कॉन्फिडन्स? पण मला प्रिंट हवी. प्रिंट हवी? हो प्रिंट हवी, स्टाईल मारायला. कशाला? पाठांतर आहे, वाचन नाही. अगं पण माझ्या सगळ्या मैत्रिणी आणतात मला पण आणायचे. देवा काय पॅडल निघतील. ठीक आहे, तू आता क्लासला नाही, उशीर होईल. मी बाबाला फोन करून सांगते तुझ्या आधी प्रिंट आणायला. ठीक आहे, बाय बाय. आणि हा मैत्रिणींशी बोलत बसू नको, लवकर ये. हो बाय. आताच फोन करून सांगते, नाहीतर नंतर मला जावं लागेल. हॅलो. हा अरे एक PDF पाठवली आहे बघ तुला. अरे स्वराची उद्या कॉम्पिटिशन आहे, त्याच्यासाठी PDF पाठवली आहे. प्रिंट काढून आण. हा अरे नाही रे, शाळेने 1 आठवडा आधी निरोप दिलाय. आपल्या बहिणीने आपल्याला आज सांगितलंय. असू दे रे, हे बघ शाळेचे 3 नंबर आधीच ठरलेले असतात. आपण हिला एक प्रोत्साहन म्हणून सांगतोय, राहू दे. अरे ती क्लासला गेलीये म्हणून बोलतेय मी, सगळं नाही बोलत आहे तिच्या समोर. माहितीये मला, मी काही नकारात्मकता पसरवत नाही. ठीक आहे. मी आले. काय काय कुठे? अगं सान्वी, काय सान्वी? खेळायला बोलवतीये. जायचं नाही, उद्या स्पर्धा आहे, पाठांतर करायचं आहे. हे बघ बाबांनी स्क्रिप्ट आणून ठेवली. पण मला खरंच 1 मिनिट बोलतो. नाही चालणार. स्क्रिप्ट घे, वाचायला बस आणि पाठांतर कर. तोपर्यंत मी माझी कामं. कुठे? बाबा काहीतरी कामानिमित्त बाहेर गेला. बस. आई आई आई, हा माझ्या मैत्रिणींचा आवाज नाहीये. थांब मी बघते. तू बस. सान्वी आज ती खेळायला येणार नाहीये बरं का? हा तिची उद्या स्पर्धा आहे, पाठांतर करू दे तिला. आणि हा तुझं लक्ष इथे असू दे, अजिबात तिथे लक्ष देऊ नकोस. आई झालं. अगं मी अजून किचन पर्यंत पण आले नाही. झालं? मला 1 मिनिट बोलतो. बघा स्वरा. Hello respected teachers and my dear friends. Today I'll be telling you a story of a girl. पहिलं वाक्य काय आहे ग? तुला माहिती ना माझा स्टार्टिंग प्रॉब्लेम. बाबा म्हणतो तसा धक्का स्टार्ट. बरोबर. Once upon a time. Once upon a time. स्वरा. Once upon a time there lived a girl. स्वरा तुझं पाठांतर झाले. माझी कामं राहतात. तू बस, आरामात वेळ घे आणि पाठांतर कर.
Manashri here. Which school, sir? Oh, yes, I know this school. Yes. When you want the show? Next Saturday. Okay. Which slot? Okay, morning slot. Okay, I'm available, sir. We can do. Yes. Yes. I will send you all the details on your WhatsApp. Yes. And then we can discuss. Okay, sir. See you. Bye. हे झालं हं? झालं बघा आता ही शेवटची वेळ मी परत प्रॉमिस अगं पाच काय हात पाय पोट सगळं झालंय ठीक आहे चला Hello, respected teachers and my dear friends. Today I'll be telling you a story of a girl. And then they lived happily ever after. The end. हा छान झालंय पाठांतर आणि एक्सप्रेशन सुद्धा मस्त दिले आता तू खेळायला जाऊ शकतेस. फक्त अशा उड्या मारू नकोस नाहीतर सगळे घाबरतील कळलं का आणि आता हे पाठांतर झाले स्क्रिप्ट नीट बॅगेत ठेव बाबा आला की एकदा म्हणून दाखवायचं आणि एकदा आरशासमोर म्हणून बघायचं ओके आता तू चल, खेळायला जा. आता अभ्यास करायचा एवढा तर केला. अगं हे पाठांतर होतं आता अभ्यास झाला पाहिजे ओके चल हा अभ्यास कधी माझी पाठ सोडतोय ना देव जाणे. कौसल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमान्तिकम्. आई 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 डबा झाला का? हो हे बघ अगं छान तुझ्या आवडती पण पातळ भाजी आहे हा जरा सांभाळून ने ठीक आहे. आई मला बेस्ट ऑफ लक दे ना मला फर्स्ट प्राइज येस हवाय. येस येस मस्त मिळणार मस्त छान फक्त धांदरटपणा आणि उड्या जरा कमी आहे. आई 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 आणि मला फर्स्ट प्राइज मिळाल्यावर मला काय करशील तू? मी विचार करून ठेवते तू ये शाळेत जाऊ बाय. आई आई दार उघड गं. आई दार उघड ना. अगं का आई दार उघड अगं, गं. दार उघडत असतं माहितीये ना तुला काय झालं नंबर नाही आला नाही त्यांनी कॅन्सल केली. काय कॅन्सल केली त्यांनी कॉम्पिटिशन कॅन्सल केली आणि आता त्यांनी सांगितलंय की शेड्यूल पॅक असल्यामुळे ते परत ही कॉम्पिटिशन घेणारच नाहीये. आता मी कोणत्याही कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणारच नाही. अरे देवा अगं एक स्पर्धा कॅन्सल झाली ना म्हणून एवढा राग बरं पुढच्या स्पर्धा येतील त्याच्यात छान भाग घे नाही 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 मी कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग नाही घेणार. बर ठीक आहे तू आता खूप रागवली आहेस जा आणि आवरून ये कपडे बदलून ये आपण बोलू याच्यात स्वरा काय आज काय वार ग आज शुक्रवार आहे. म्हणजे आज कुठला क्लास असतो ग तुझा आई आज शुक्रवार आहे. असतो का माझा कोणता क्लास? बेस्ट म्हणजे तुला भरपूर वेळ आहे चल ये मस्त गप्पा मार नाही तू ये इकडे. अगे ये ग तुझ्यासाठी मस्त गंमत आहे काय आता? कानाचं शाण मोत्याचं जाण मस्त ते करतो घोड्याते करतो. मायाते करतो. मला सांग एक स्पर्धा कॅन्सल झाली म्हणून तुला एवढा राग आलाय हो अगं पण तू हे का नाही लक्षात घेत की एका स्पर्धेमध्ये तू एका रात्रीत तयारी करून एवढं छान तू परफॉर्म करणार त्याचा कॉन्फिडन्स आला तर बाकीच्या स्पर्धांसाठी तर तू आधी आम्हाला जर का नीट सांगितलंस तू नीट वेगळी तयारी केलीस तर किती छान पद्धतीने परफॉर्म करू शकतेस हे की नाही मग म्हणजे ह्याच प्रसंगातनं तू काय शिकलीस ग एखाद्या प्रसंगाकडे तू जसं बघतेस तसंच तुला आउटकम मिळतं बरोबर की नाही आता ह्याच प्रसंगासाठी मी तुला एक गंमत दाखवू काय आता? तूच गेस कर बरं काय असेल जादू? बरोबर उसे लगे उसे कह दो हाय 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 काय बरं हे रिकामा पॅन. अगं रिकामा पॅन तू बघतीयेस
बरोबर शेअर करूया